एम-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो, एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. एम-पी-एस-सीने नुकतंच एक नवीन शुद्धीपत्रक करेक्शन पत्रक जारी केलंय आणि या शुद्धीपत्रकानुसार आपल्या अभ्यासक्रमात आणि भरती प्रक्रियेमध्ये थेट नवीन पदांची भर पडली आहे. तुम्ही पाहत असलेल्या या परीक्षेसाठी नेमकी कोणती नवीन पदे वाढली आहेत? तुमच्या पोस्टवर याचा काय परिणाम होणार आणि हे शुद्धीपत्रक नेमकं डाउनलोड कसं करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे हे शुद्धीपत्रक आहे. 22 जुलै 2026चं जे शुद्धीपत्रक दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र गट क सेवा 2026 ची जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे, त्याच्याबद्दलची जाहिरात आहे ती दिलेली आहे. आता या जाहिरातीमध्ये जो संक्षिप्त सार आहे तो खाली दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, की आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2,619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून सर्व अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता जी मुदतवाढ आहे ती 31 जुलै 2026 पर्यंत दिली आहे. आता अजून त्यांनी सांगितलेलं आहे, की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण सुधारणा संदर्भातील शासन निर्णय, सामान्य प्रशासन ह्या म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, की मागणी पत्रके प्राप्त झाली वगैरे, वगैरे अशा बऱ्याच सारी गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शुद्धीपत्रक का आलेलं आहे. तर मित्रांनो, थोडं जर स्लाईड केलं तर इथे तुम्हाला पदे देण्यात आलेली आहेत. आता पदांनुसार काय-काय दिलेलं आहे, तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर इथं सर्वात प्रथमतः त्यांनी सांगितलेलं आहे, की तुमचे जे कोणतं पद आहे, तर त्या पदाबद्दल सांगितलंय, की महसूल वन विभागाचं पद आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पदनाम जे आहे, ते तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी गट क च्या अंडर हे पद आलेलं आहे. एकूण पदे आहेत 1,539. आवश्यक म्हणजे तुम्हाला शिक्षण काय लागणार आहे, कोणत्याही शाखेचं तुम्ही पदवीधर असलं पाहिजे. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2026 म्हणजे शेवटची तारीख, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2026 असणार आहे. 2 नंबरला सांगितलेलं आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग. याच्यामध्ये त्यांनी 2 पदे दिलेली आहेत. एक तर वरिष्ठ अभिलेखपाल वरिष्ठ लिपिक, अभिलेखपाल गट क आणि सहाय्यक अधीक्षक गट क. याच्यामध्ये 1 नंबरचा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये एकूण पदे 11 आणि दुसऱ्या याच्यामध्ये एकूण पदे 11 अशी टोटल 22 पदे देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये सुद्धा शैक्षणिक अर्हता त्यांनी सांगितलेली आहे, कोणत्याही शाखेचे पदवीधर, कोणत्याही शाखेचे पदवीधर. जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 अगोदरच शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली. म्हणजे जे कोणी ऑलरेडी शासनामध्ये आहेत त्यांच्यासाठी अजून 5 वर्षे एक्स्ट्रा दिलेली आहेत. आता पुढे अजून सांगितले कृषी व पदुमम विभाग सहाय्य मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क. याच्यामध्ये 254 जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवीधारक असणे आवश्यक. बी-एफ-एस-सी हे शिक्षण असणं गरजेचं आहे आणि जाहिरातीनुसार 1 ऑक्टोबर 2026 ही लास्ट वयोमर्यादा जी आहे, ती वयोमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे पद आहे, ते पुढचं पद आपण बघूया. तर याच्यामध्ये त्यांनी पुढचं पद दिलेलं आहे नियंत्रक शिधा वाटप, संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विकास, आदिवासी विकास विभाग, महसूल व वन विभाग या 4 विभागांमधून लिपिक टंकलेखनची जागा निघालेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले पहिलं जे होतं नागरी पुरवठा कार्यालय त्याच्यासाठी 230 जागा, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग याच्यासाठी 155 जागा, आदिवासी विभागासाठी 69 जागा आणि महसूल वन विभागासाठी 480 जागांसाठी पदे भरण्यात येणार आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं गरजेचं आहे आणि जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखन पदाकरिता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक. म्हणजे तुमच्याकडे टायपिंगचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. हे टायपिंगचं प्रमाणपत्र किंवा तुमचं ग्रॅज्युएशन नसेल तर दोन्हीपैकी कोणतं तरी एक असणं गरजेचं आहे. जर विद्यार्थी मेन्स पर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकत असेल, तर तो विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो. त्यानंतर खाली सांगितलेलं आहे महसूल व वन विभाग याच्यामध्ये लिपिक टंकलेखन, नोंदणी व मुद्रांक विभाग म्हणजे जे आपलं जे सब रजिस्ट्रार ऑफिस असतं, त्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सुद्धा जागा निघालेल्या आहेत. 339 जागा म्हणजे मोठामोठी
3088 जागांची व्हॅकन्सी निघालेली आहे. तर या व्हॅकन्सीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला जो अधिकारी वर्ग आहे, तो अधिकारी वर्गमध्ये सर्व प्रकारच्या जागा आहेत, त्या जागा निघालेल्या आहेत. याच्यामध्ये साधारणतः 2619 जागा होत्या. त्या जागा बदलून आता 3088 जागा झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला तलाठी जागा जर असेल, तर तलाठीची जागा ॲडिशनल आलेली आहे. त्याच्याबरोबर ती बाकीचे जे विभाग आहेत, जसं की मुद्रांक नोंदणी मुद्रांक विभाग आहे, त्याच्यामध्ये जागा वाढलेल्या आहेत. भरपूर जागा वाढलेल्या आहेत मित्रांनो. अर्ज शेवटी करण्याची वाट बघू नका. जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला अर्ज भरता येईल, तेवढ्या लवकर अर्ज भरा. जशी-जशी डेट संपत येते, तसं-तसं वेबसाईटवरती लोड येतो, पोर्टलवरती लोड येतो, डॉक्युमेंट सबमिट व्हायला वेळ जातो. त्याच्यापेक्षा जाहिरात पाहिली, व्हिडिओ पाहिली असेल, तर आत्ताच तुम्ही अर्ज कसा करायचा ते सगळं प्रोसेस बघून घ्या आणि आत्ताच अर्ज भरून टाका किंवा एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन करून टाका. तसेच आपल्या अशा ज्या छोट्या-मोठ्या ज्या अपडेट असतात, आता ऑलरेडी ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात मी कालच आमच्या WhatsApp ग्रुपला आणि Telegram ग्रुपला टाकली होती. आता ही कोणी-कोणी बघितली माहीत नाहीये. पण ज्यांना असेच पटकन अपडेट ज्यांना हवेत, त्यांनी आमचे Telegram आणि WhatsAppचे जे ग्रुप आहेत, ते एकदम फ्री आहेत. ते जॉइन करून ठेवा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर नक्की कमेंटमध्ये विचारा. त्याचं तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.